मी शाळेत असताना गणित विषय म्हटलं की आमचा अक्षरशः मानसिक बाजार उठायचा। पण आता येणाऱ्या पिढीसाठी तसं नसणार आहे, कारण त्यांना मानसिक त्रास देणारा विषय येत्या काळात ठरेल तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स। आणि आता बघा ना, म्हणजे राज्यात सत्तांतर झालं, म्हणजे एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर शिवसेना सत्तेत आहे, शिवसेना विरोधात पण आहे, राष्ट्रवादी सत्तेत आहे, राष्ट्रवादी विरोधात पण आहे, आणि रोज एक नेता उठतो आणि कुठल्या तरी पक्षात जातो। त्याच्यामुळे कोण कुठे जातंय, कशासाठी जातंय काहीही कळेना। असो, आता आलाय पक्षांतराचा विषय, तर सध्याचं लेटेस्ट पक्षांतर म्हणजे मिलिंद देवरा प्रकरण। खरं तर देवरा कुटुंबाने गेली 55 वर्ष काँग्रेसची सेवा केली आहे, पण ठीक आहे, प्रत्येकाचा सॅच्युरेशन पॉईंट येतो। कदाचित मिलिंद देवरांचा तो सॅच्युरेशन पॉईंट आला असेल आणि त्यांनी हा निर्णय घेतला असेल आणि ते थेट पोहोचले खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत, म्हणजेच काय तर सध्याची ओरिजिनल शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत। आता का, कशासाठी, काय ठरलंय हे प्रश्न आहेत किंवा असतीलही, पण ठीक आहे। मुळात म्हणजे हे धक्कादायक होतं आणि त्याचं कारण म्हणजे आजपासून 48 वर्षांपूर्वी ठाकरेंनी देवरांना केलेली मदत। हो, बाळासाहेब ठाकरेंनी एकदा एक विचार बदलला होता आणि मिलिंद देवरा यांचे वडील थेट मुंबईचे महापौर झाले होते। तर काय आहे ती गोष्ट जाणून घेऊया। नमस्कार, मी संकेत वरक आणि आपण पाहत आहात एबीपी माझाचा स्पेशल शो गोष्ट नेत्यांची। 1966 साली शिवसेनेची मुंबईत स्थापना झाली आणि त्या काळी दक्षिण मुंबईत एका नावाची जाम चर्चा होती। ते नाव म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा। मुरली देवरा म्हणजे त्या काळातील मुंबईचे एक फेमस व्यावसायिक, बिझनेसमॅन। मूळचे राजस्थानी असले तरी मुरली देवरांचा जन्म हा मुंबईतच झाला होता। तरुण वयातच देवरांनी व्यवसायात उडी घेतली आणि त्याच सोबत सोशल वर्कही सुरू केलं। पुढे वयाच्या 20 दरम्यान मुरली देवरा यांनी राजकीय भूमिका घेतली आणि थेट काँग्रेसचा हात धरला। काँग्रेसने सुद्धा मुरली देवरा यांना साथ दिली, संधी सुद्धा दिली आणि 1968 साली वयाच्या 37व्या वर्षी मुरली देवरा नगरसेवक झाले। पुढे अनेक वर्ष ते मुंबई मनपामध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत होते, पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती 1977 साली। तुम्हाला आत्ताचं सांगायचं झालं तर दर 2.5 वर्षांनी मुंबईचा महापौर बदलतो, पण त्या काळात महापौर पदाची टर्म ही फक्त आणि फक्त 1 वर्षासाठी असायची। असो, विषयाकडे येऊ तर 1976 साली मुंबईचे महापौर होते शिवसेनेचे नेते मनोहर जोशी, पण 1977 साली महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं जोर लावला। त्यावेळी काँग्रेसकडे सर्वाधिक जागा होत्या आणि त्यांच्या खालोखाल 2 नंबरचा पक्ष होता शिवसेना। काँग्रेसकडून महापौर पदाच्या निवडणुकीत उतरले मुरली देवरा, तर जनता पक्षाने उमेदवारी दिली ती सोहन सिंग कोहली यांना। आता मुरली देवरा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अगदी घरगुती संबंध, आणि त्यात बाळासाहेब ठाकरे म्हणजे मोठ्या मानाचा नेता, त्यामुळे मुरली देवरांनी साकडं घातलं आणि बाळासाहेब ठाकरे तयार झाले। बरं, यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळात शिवसेना आणि काँग्रेसचे संबंध अगदी घनिष्ठ होते। 1976 साली मनोहर जोशी महापौर झाले ते काँग्रेसच्याच पाठिंब्याने, आणि कोणीही न विसरेल अशा 1975च्या आणीबाणीला सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला होता। त्यामुळे सगळं जुळून आलं आणि देवरांची लॉटरी लागली। आता महापौर पदाची निवडणूक झाली। बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा आपल्या प्रत्येक नगरसेवकाला आदेश दिले। सर्वांनीच आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकलं आणि मुरली देवरा मुंबईचे महापौर झाले। पण हो, या एका गोष्टीमुळे बाळासाहेबांना मात्र एक जोरदार आणि मोठा फटका बसला होता। त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलं, शिवसेना सोडली। त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा हा निर्णय पटला नव्हता, त्यांनी ती खंत सुद्धा बाळासाहेब ठाकरेंकडे जाऊन व्यक्त केली होती, पण तोपर्यंत उशीर झाला होता। बाळासाहेबांनी मुरली देवरांना शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळला। असो, पण खरं तर आज राजकारणात देवरा कुटुंबाचं जे काही स्थान आहे त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा मोलाचा वाटा आहे। मुरली देवरा त्यानंतर अनेक वेळा खासदार सुद्धा झाले, पण त्यांचं पॉलिटिकल करिअर किकस्टार्ट केलं ते शिवसेनेनेच। कट्टू आज मुरली देवरा यांचे सुपुत्र मिलिंद देवरा यांनी टेक्निकली बाळासाहेबांच्याच शिवसेनेत प्रवेश केला। एकनाथ शिंदेंची साथ ते देणार आहेत, त्याच्यामुळे ज्याप्रमाणे मुरली देवरांना शिवसेना पावली त्याचप्रमाणे आता ती मिलिंद देवरांना सुद्धा पावते का, हे येत्या काळात नक्कीच पाहण्यासारखं असेल। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।